असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड तरी लावलं पाहिजे। झाडामुळे आपल्याला सावली मिळते, पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि दरवर्षी पावसाळा पण व्यवस्थितपणे होतो। निसर्ग झाड लावल्याने त्याची वाढ होणे हे क्रमप्राप्त आहे। जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त योगायोग असा आहे की माझा वाढदिवससुद्धा आज आहे। दरवर्षी मी 5 झाडं लावत असतो। आजच्या या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे आमचे रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष जयवंत लोखंडेजी आज उपस्थित आहेत। सचिव आमचे सोनवणे साहेब उपस्थित आहेत। कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर सोसायटीतील आमचे सन्माननीय सदस्यसुद्धा इथे आज उपस्थित आहेत। समाजवादी पार्टीचे वार्डाध्यक्ष जमीरभाई तांबोळी आहेत, गंगावणे साहेब आहेत, हिरे साहेब आहेत आणि असे असंख्य लोक आज या छोट्याशा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर मनपा शाळेत उपस्थित आहोत। दरवर्षी आम्ही 5 झाडं लावत असतो, त्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आमचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत, वातावरणसुद्धा एवढं चांगलं आहे की आमच्या मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षा प्रोफेसर वर्षाताई गायकवाडसुद्धा या नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। एकंदरीत उत्साहाचं वातावरण आहे, आनंद फार द्विगुणित होत आहे। या निमित्ताने आमचे लोखंडे साहेब जे अध्यक्ष आहेत मुंबईचे, ते 2 शब्द माझ्यानंतर बोलतील। सुतारजी, ज्या प्रकारे आपण बघतोय की पर्यावरण कुठेतरी आज जसे प्रकारे झाडे कापले जात आहेत, गपचूप त्याचं माफिया लोकांच्या माध्यमातून कत्ल करण्यात येतोय आणि मोठ्या मोठ्या इमारती उभे राहत आहेत, त्या जागेवर कुठेतरी झाडं आज आपण बघताय की कमी होत चाललेली आहेत। तर लोकांचं असं म्हणणं आहे की झाडे गरजेचे वाचवा। हो, वस्तुस्थिती आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे। वृक्ष सावली देतं, ऑक्सिजन देतं, आपल्याला श्वासोश्वास जिवंत राहण्यासाठी घेण्याची फार गरज आहे आणि ह्या झाडामधूनच आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत असतो। म्हणून प्रत्येकाने झाडं लावणं हे त्याचं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहील असं माझं मत आहे। आपला वाढदिवस आहे, अनेक लोक आपल्याला फोनवरून देत आहेत, किती महत्त्वाचं कशा प्रकारे आपण वाढदिवस आजचा साजरा केला आणि एकंदरीत बघायला गेलं तर आपल्या जे काँग्रेसचे जे नेते आहेत ते कुठेतरी विजय झालेले आहेत, कसं जल्लोष म्हणायला लागला? हा दुग्ध शर्करा म्हणता येईल याला, कारण वर्षाताई गायकवाड या आमच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रात वातावरण एवढं चांगलं आहे की बरेच काँग्रेसचे सीट निवडून आलेले आहेत खासदारकीच्या। महाविकास आघाडीने चांगलाच आपला समतोल राखलेला आहे भारतभर। कदाचित काही जे मोदी सरकारबरोबर पूर्वी मजबुरीमध्ये राहिलेले खासदार आहेत, कदाचित यावेळेस त्यांचं मत परिवर्तन झालं आणि जुलूमशाहीला झुगारून ते इकडे आले तर कदाचित महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा केंद्रामध्ये स्थापन होईल, यात काही शंका वाटत नाही। काय सांगाल, एकंदरीत पिछाडीवरती होत्या वर्षा गायकवाड, लोकांना वाटत होतं की कुठेतरी पण एकाएक बदल असा झाला की कुठेतरी लोकांमध्ये चिंतेचं वातावरण समोर बघायला भेटलं, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व आपल्या मुंबईकरांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, कारण आज पर्यावरण दिन आहे आणि ते महत्त्वाचं आहे। जसं आज आमच्या आणि त्यात आमचे सत्तारभाई जनरल सेक्रेटरी आहेत आमचे रोजगार, त्यांचा आज वाढदिवस पण आहे। योगायोग एवढा चांगला आलेला आहे आणि सरांनी सांगितल्याबद्दल, सत्तारबाईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की ते आपल्याला वातावरणाचा जो समतोल राखण्यासाठी इथे वृक्षारोपणाचं एकदम चांगलं जे काम त्यांनी केलेलं आहे, असं सर्व लोकांनी वृक्षारोपण करायला पाहिजे। आज आपण पाहिलं की जे आत्ताचं हल्लीचं सरकार आहे ते आरेसारख्या ठिकाणी जे पूर्ण मुंबईमध्ये असं वाटायचंच नाही की म्हणजे महाबळेश्वर सारखं जे वातावरण होतं ते या आरेमध्ये होतं आणि ह्या लोकांनी ते आरेचं जंगल तोडून त्या ठिकाणी मेट्रोचं कारशेड आणायचा प्रयत्न केलेला। ते आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने ते उद्ध्वस्त केलेलं, परत त्यांनी तो उपक्रम या इकडे चालू ठेवलेला आहे। तर आता तुम्ही बोललात
की खासदारकीच्या संदर्भात तर सत्तारबाईने आता बोलल्याप्रमाणे की आता इंडियाचं सरकार यदाकदाचित जर समजा झालं काही लोकांचं मतपरिवर्तन होऊन मोदी सरकार आत्तापर्यंत आत्ताचा देशाचा इतिहास आहे की असं कुठल्या एका पंतप्रधानाच्या नावाने सरकार नसायचं. इंदिराजींचं सरकार होतं पण ते भारत सरकार बोलायचे आत्तापर्यंत. पण हे मागच्या वेळेपासून यांचं जेव्हापासून आलेलं आहे एन डी एचं सरकार तेव्हापासून ते एन डी ए सरकार न बोलता मोदी सरकार हे बोललं जात होतं. तर हे आता कुठेतरी बंद होईल आणि इंडिया जेव्हा येईल इंडियाचं सरकार तेव्हा ते परत भारत सरकार होईल. आणि कालच्या बोलण्याप्रमाणे तुम्ही आता बोलल्या पद्धतीने की वर्षाताईंचं जो विजय झालेला आहे, वर्षाताई आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत आणि जमिनी नेता आहेत त्या आणि त्यांचं जे काम आहे धारावीमध्ये ते 4 वेळचे आमदार आहेत आणि 2 वेळा मंत्री झालेले आहेत. तर लोकांना मुंबईतल्या सर्व लोकांना त्या परिचित आहेत आणि त्यांचं कार्य त्यांना माहिती आहे. सगळ्यात प्रथम मी सत्तारभाई जानखान पठाणांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी सत्तार साहेबांना मी माझ्या वयाच्या बालपणापासून ओळखतो. सत्तार साहेब या विभागात वार्डामध्ये विधानसभा क्षेत्र लोकसभा क्षेत्रामध्ये सगळ्यांना प्रत्येक धर्माच्या लोकांना परिचयाचे आहेत आणि ते फार धाडसी कामं करणारे आहेत. लोकांना गरजू लोकांना गरिबांना मदत करणारे आहेत. आणि आजचा जो वृक्षारोपणाचा दिवस आहे या वृक्षारोपण दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो म्हणून घरातल्या प्रत्येक सदस्यांनी प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करावे. झाडे जगवा झाडे लावा हा जो मंत्र आपल्याला अगोदरपासून मोठ्या माणसाने शिकवलेला आहे हा प्रत्येक वेळेस कार्यक्रम साजरा केला पाहिजे. क्या कहेंगे आप, आज झाड़ पेड़ लगाया है, कितना ज़रूरी है? पेड़ लगाना बहुत ज़रूरी है. देखभाल जो पेड़ लगाने के बाद में छोड़ देते तो उसकी देखभाल भी करना ज़रूरी है. तो हर आदमी ने जैसा कि 5-5 झाड़ साल में कम से कम लगाना और उसकी देखभाल भी करना चाहिए. कम से कम उसमें से 5 नहीं तो 2-4 झाड़ तो फले फूले तो बहुत ज़रूरी है. जन्मदिन है आज सत्तार जी का, क्या कहना चाहिए? सत्तार भाई को मैं 40 साल से जानता हूँ. यहाँ के बहुत अच्छे समाज सेवक है, कांग्रेस के नेता भी है, यहाँ के समाज सेवक भी, यहाँ के सोसाइटी के सेक्रेटरी भी है. उनके पास कोई भी गरीब किसी की भी मदद करनी है तो आगे पीछे नहीं देखते, सबकी मदद करते. स्कूल का काम हो, राशन कार्ड का काम हो, अन्य मतलब जीवन में कौन सा भी काम रहता है इंसान का तो वहाँ से होता है, कोई खाली हाथ नहीं जाता. तो मैं समाजवादी पार्टी के तरफ से, तांबुड़ी वेलफेयर एसोसिएशन की तरफ से और गायकवाड़ नगर के सारे जनता की तरफ से डॉक्टर सत्तार खान साहब को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ उनके जन्मदिन की.